Good morning, students. In last lecture, we have covered our part some common synthetic fibers. Okay, in that we have seen nylon, its introductory part, then properties बघितल्या आपण. त्याचे एकूण 5 प्रॉपर्टीज आहेत आणि युजेस. त्यामधले आपले एक यूज पूर्ण झाला होता. सेकंड यूज जो आहे तो काय आहे, थोडासा आपला राहिलेला होता. तर तो युजेस बघा. तो यूज काय आहे? नायलॉन इज यूज्ड फॉर मेकिंग होजियरी गुड्स. होजियरी म्हणजे काय? सॉक्स वगैरे, पायमोजे वगैरे असतात किंवा हँड ग्लोव्ज असतात, याच्यामध्ये नायलॉन वापरला जातो. सेकंड आहे मेकिंग स्विमवेअर. स्विमवेअर म्हणजे स्विमिंग साठी जे कपडे वापरतो त्यामध्ये सुद्धा नायलॉन असतो. स्विमवेअर. ओके. कॉमा रेनकोट जे आपण पावसाळ्यात वापरतो त्यामध्ये सुद्धा काय असतो? नायलॉन असतो. रेनकोट पावसाळ्यामध्ये आपण पावसापासून प्रोटेक्शन होण्यासाठी रेनकोट्स वापरले जातात. त्या रेनकोट मध्ये सुद्धा काय असतो? हा नायलॉन असतो. किंवा आपल्या छत्र्या, सिंपल छत्री घ्या, अम्ब्रेलाज आल्सो हॅव नायलॉन. फर्स्ट यूज सांगितलं आपण, पॅराशूट आहे किंवा फिशिंग नीट्स आहे किंवा आणखी काय म्हणलं, रोप्स आहे, दोऱ्या असतात नायलॉनच्या, किंवा पॅराशूट आहे, टूथब्रशचे क्रिस्टल, समोरचं जे दात घासायचं असतं, दात घासण्याचं, सीट बेल्ट आहे किंवा स्लीपिंग बॅग्स असतात. ओके, स्लीपिंग बॅग्स आपल्या इकडे कमी आहेत, फॉरेन मध्ये वगैरे याचा जास्त वापर होतो. तसंच मेकिंग होजियरी गुड्स, पाय मोजे किंवा हात मोजे, सॉक्स म्हणा इन शॉर्ट, त्यामध्ये पण नायलॉनचा वापर होतो. किंवा स्विमवेअर, तर पोहण्यासाठी वगैरे जे काही कॉस्ट्युम असतात, स्विमिंग कॉस्ट्युम ते असतात नायलॉनचे. रेनकोट आहे किंवा आहे अम्ब्रेला, छत्री वगैरे. तिसरा आहे बघा ड्रेस मटेरियल म्हणून पण वापरतात त्याला. इट इज यूज्ड ॲज ड्रेस मटेरियल. It is used as dress material due to its nature of wrinkle resistance. नायलॉनचे सुद्धा काही हे असतात, म्हणजे असे हे ड्रेस मटेरियल असतात. ओके, ग्लोव्ज असतील, हँड ग्लोव्ज असतील किंवा पाय मोजे असतील, सॉक्स असतील, हे नायलॉनचेच असतात. ओके, रिंकल रेजिस्टन्स, कारण त्याच्यावर सुरकुत्या पडत नाहीत. आणि रेजिस्टन्स त्याचा तो काय करतो? प्रतिकार करतो. नायलॉन जो आहे तो रेजिस्ट होतो. कशाला बरं? इन्सेक्ट्स आणि मॉथ्स. इन्सेक्ट्स आणि मॉथ्सला सुद्धा काय करतो? हा रेजिस्ट करतो. त्यामुळं नायलॉन जो आहे तो काय आहे, काय म्हणून वापरतात? ड्रेस मटेरियल. ड्यू टू इट्स रिंकल रेजिस्टन्स and resistance to moth and insects, nylon also used as what we use it as? It is used as what? Dress material. Okay, this is the introductory part of nylon. In this part we see nylon introductory part, properties, and last one is the uses. आतापर्यंत आपण काय बघितलं मागच्या लेक्चर पासून? नायलॉन म्हणजे काय, त्यानंतर प्रॉपर्टीज काय आहेत नायलॉनच्या, आणि त्याचबरोबर नायलॉनचे युजेस काय आहेत. आता पुढचा पॉलिमर बघायचा आहे आपल्याला. तो कुठला पॉलिमर आहे पहा. त्याचं नाव काय आहे? सेकंड पॉलिमर इज रियॉन. सेकंड पॉलिमरचं नाव काय आहे रे? रियॉन. तर रियॉनला काय आणखी नाव देतात बघा? आर्टिफिशियल सिल्क सुद्धा असं म्हणतात त्याला, कारण त्याचं सिल्क सारखा अपीरियन्स आहे. आता जसं की अमिताभ बच्चन वगैरे असतो, जर त्याचा कोणी त्याच्यासारखा दिसत असेल, किंवा सचिन तेंडुलकर आहे, डुप्लिकेट सचिन तेंडुलकर किंवा डुप्लिकेट अमिताभ बच्चन. ओके, किंवा मजाकमध्ये वगैरे किंवा कॉमेडीमध्ये पहा आपण काय म्हणतो, एखाद्याला परभणीचा सलमान खान किंवा असं मुंबईचा सलमान खान किंवा दादरचा सलमान खान, कारण तो थोडं त्याच्यासारखं अनुकरण करतो, ऍक्टिंग करतो किंवा काही गोष्टी फॉलो करतो. त्याच्या ड्रेस स्टाईल असेल किंवा काही त्याच्यासारखं दिसणं असेल थोडंफार, किंवा त्याला तो लाईक करतो म्हणून आपण त्याला तसं म्हणतो. तसं पहा दुसरा जो पॉलिमर आहे तो आहे रेयॉन. सेकंड पहिला होता नायलॉन, आता आहे रेयॉन. रेयॉन इज अ सिंथेटिक फायबर. हा सुद्धा एक सिंथेटिक फायबर आहे, which is obtained from natural polymer cellulose. नॅचरल पॉलिमर सेल्युलोज प्लांट वॉलच्या सेल वॉल मध्ये असतो, आठवते का?
पहिल्यांदा सुद्धा सांगितलं होतं मी तुम्हाला नॅचरल फायबर सिंथेटिक फायबर सेकंड पार्ट होता आपल्या चॅप्टरचा. तर सेल्युलोज जो आहे तो सेल वॉलमध्ये असतो प्लांट सेलच्या. तर सेल्युलोज पासून काय तयार करतात, रियॉन तयार करतात. याचं जे काही लुक आहे ते लुक आहे सिल्क सारखं, म्हणून याला दुसरं नाव आहे आर्टिफिशियल सिल्क. काय नाव आहे, आर्टिफिशियल सिल्क. तर रियॉन इज डिराइव्ड फ्रॉम or obtained from natural polymer for which of the following, starch, cellulose किंवा आणखी दोन कुठले पण ऑप्शन दिले जातात. तर रियॉन नॅचरल पॉलिमर सेल्युलोज पासून काय करतात, प्रिपेअर करतात, तयार करतात किंवा ऑब्टेन करतात, आणि त्याला दुसरं नाव पण विचारलं जाईल. विच ऑफ द फॉलोइंग इज ऑल्सो कॉल्ड एज आर्टिफिशियल सिल्क. आर्टिफिशियल सिल्क कोणाचं नाव आहे दुसरं, तर आर्टिफिशियल सिल्क हे नाव दुसरं कोणाचं आहे, रियॉनचं आहे. प्रॉपर्टीज बघूया मग, काय प्रॉपर्टीज आहेत, काय गुणधर्म आहेत रियॉनचे. फर्स्ट गुणधर्म आहे इट रिसेंबल्स सिल्क. कोणासारखा रिसेंबल आहे तो सिल्क सारखा दिसतो. इज रिसेंबल्स लाईक सिल्क इन अपीअरन्स, किंवा त्यासारखा आहे इन अपीअरन्स दिसण्यामध्ये, त्याच्यासारखा दिसण्यामध्ये, सारखा. इन अपीअरन्स, अपीअरन्स म्हणजे दिसणे. इट रिसेंबल्स सिल्क इन अपीअरन्स, सिल्क सारखा दिसण्यामध्ये तो आहे किंवा असतो. बट मच मोर ड्युरेबल, ड्युरेबल म्हणजे कालावधी टिकण्याचा जी क्षमता आहे. बट मच मोर ड्युरेबल, कालावधी. जरी तो इट रिसेंबल्स म्हणजे आहे किंवा दाखवतो, दिसण्यामध्ये कोणासारखा दिसतो, तो दाखवतो, काय दाखवतो, सिल्क सारखा दिसतो किंवा दिसतो, तो सिल्क सारखा तो दिसतो. इट रिसेंबल्स सिल्क इन अपीअरन्स, अपीअरन्स म्हणजे दिसणे, दिसण्यामध्ये तो कोणासारखा दाखवतो, सिल्क सारखा दाखवतो किंवा दिसतो. पण त्याची ड्युरेबिलिटी जी काही क्षमता आहे, कालावधी आहे, तो जास्त काळ आहे. म्हणजे सिल्क जर 6 महिने 1 वर्ष जर टिकत असेल, तर रियॉन जो आहे तो 2 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष टिकतो. इट कॅन बी ब्लेंडेड किंवा मिक्स्ड, त्याला मिक्स किंवा ब्लेंड करता येतं आपल्याला. इट कॅन बी ब्लेंडेड, ब्लेंडेड म्हणजे मिक्स करता येईल आपल्याला. और मिक्स्ड विथ, it can be blended or mixed with cotton or wool. It can be blended with cotton or wool. म्हणजे याला मिक्स करता येतं कशासोबत रे, कॉटन म्हणजे कापूस किंवा वूल, वूल म्हणजे काय, लोकर, याच्यासोबत सुद्धा याला काय करता येतं, आपल्याला मिक्स करता येतं, ब्लेंड करता येतं. युजेस बघूया. व्हॉट आर द युजेस. Uses of rayon. First use आहे for making gauze. Making gauze, gauze म्हणजे पारदर्शक कपडे वगैरे असतात बघा, ओढणीसारखे वगैरे किंवा बुरक्यासारखे, त्यानंतरचं पलीकडचं दिसतं. For making gauze. गॉज म्हणजे सुद्धा हे पण येतं, किंवा वायर गॉज म्हणजे चाळणी वगैरे असते, तसं पण म्हणताय. चाळणीमधून पण आपल्याला पलीकडचं दिसतं, तर त्याच्यामध्ये तार वगैरे असते चाळणीमध्ये. पण गॉज म्हणजे इथं वायर गॉज म्हणता येईल त्याला. आणि इतर गॉज म्हणजे पारदर्शक कपडा. बँडेजेस, बँडेजेस, बँडेजेस माहिती आहे आपल्याला, जखम वगैरे लावली तर आपण मल्लम पट्टी करण्यासाठी एक पट्टी लावतो. ओके, त्या पट्टीमध्ये सुद्धा काय असतात, काय असतो, कोणता पॉलिमर असतो किंवा कोणता सिंथेटिक पॉलिमर असतो, तो असतो रियॉन. सेकंड आहे फॉर मेकिंग टायर पार्ट्स. टायर बघितले असतील, त्याच्यामध्ये तो असा एक काय असतो बघा, दोरा असतो. टायरच्या मध्ये सुद्धा दोरा असतो एक शिवलेला असा मध्ये मध्ये. आपण जर मोठे टायर बघितले तर त्या पार्ट्स म्हणजे दोरा किंवा दोरी. तर टायरच्या आतमध्ये जी दोरी असते किंवा दोरा म्हणता येईल, त्या दोरा
तो दोरा किंवा ती दोरी जी काही बनलेली आहे ती कशापासून बनलेली आहे, रियॉन पासून बनलेली आहे. थर्ड आहे फॉर मेकिंग कार्पेट्स म्हणजेच गादीचाला किंवा चादर आली हे बनवण्यासाठी. ओके. फर्निशिंग बाय म्हणजे त्याला व्यवस्थित बनवलं जातं कार्पेट्सला. फर्निशिंग चांगल्या प्रकारे, फर्निशिंग म्हणजे फर्निचर वगैरे किंवा फर्निश चांगलं केलं होतं. फर्निशन बाय युजिंग ब्लेंड विथ रियॉन और वूल, बाय ब्लेंड और मिक्स विथ वूल और सिल्क. ओके. ब्लेंड ऑफ रियॉन, वूल और रियॉन किंवा सिल्क. कशासोबत ब्लेंडिंग करायची, रियॉन सोबत ब्लेंडिंग करायची, कारण त्याची फर्निशिंग म्हणजे शेवटचं जे काही झालर असतं ते चांगलं दिसण्यासाठी. कार्पेटचं शेवटचा जे काही लुक असतो तो शेवटचा लुक व्यवस्थित दिसावा, आपल्या चादरचा किंवा आपल्या गालीच्या म्हणतो आपण त्याला, याचा लुक शेवटचा चांगला दिसावा म्हणून त्या रियॉनला ब्लेंड केलं जातं. कशासोबत ब्लेंड केलं जातं, तर वुलन सोबत, लोकर सोबत. नेक्स्ट आहे फॉर मेकिंग ड्रेस मटेरियल्स. रियॉनचे पण ड्रेस मटेरियल्स असतात. फोर्थ आहे फॉर मेकिंग ड्रेस मटेरियल्स. जसं आपण नायलॉनचे सुद्धा ड्रेस मटेरियल बनवले होते तसं रियॉनचे पण ड्रेस मटेरियल असतात. फॉर मेकिंग ड्रेस मटेरियल्स. ओके. तर सेकंड जो पॉलिमर आहे तो कुठला पॉलिमर आहे किंवा कोणता सिंथेटिक फायबर आहे, तर तुम्हाला बोर्डवरती लिहिलेला आहे. कोणता आहे तो, रेयॉन किंवा रेयॉन असं प्रोनाउन्स करू शकता. मग पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं इट इज अ सिंथेटिक फायबर ऑब्टेन्ड फ्रॉम नॅचरल पॉलिमर. कुठला नॅचरल पॉलिमर घेतला रे, कोणता नॅचरल पॉलिमर घेतला, सेल्युलोज हा नॅचरल पॉलिमर घेतला. रियॉन इज ऑल्सो कॉल्ड ॲज आर्टिफिशियल सिल्क. आर्टिफिशियल सिल्क का म्हणायचं, इट रिसेंबल्स लाईक सिल्क म्हणजे कोणासारखा तो दिसतो किंवा कोणासारखं गुणधर्म आहे किंवा कोणासारखे आहे त्याच्यामध्ये दिसण्याचे गुणधर्म आहेत, तर तो कोणासारखे आहे, सिल्क सारखे, म्हणून त्याला दुसरं नाव काय देण्यात आलेलं आहे, आर्टिफिशियल सिल्क. नेक्स्ट आहे प्रॉपर्टीज. गुणधर्म काय बघा, इट रिसेंबल्स सिल्क इन अपीअरन्स. तो दिसण्यामध्ये कोणासारखा आहे, सिल्क सारखा आहे. सारखा, रिसेंबल म्हणजे सारखा आणि अपीअरन्स म्हणजे दिसणे. दिसण्यामध्ये तो सिल्क सारखा आहे, रेशीम सारखा आहे, पण त्याची ड्युरेबिलिटी जो काही टिकण्याचा कालावधी आहे, जसं की काही वस्तू आपल्या 2 महिन्यात खराब होतात, 4 महिन्यात, तसं सिल्क कमी दिवसात खराब होतं. 2 महिने, 4 महिने, 6 महिने एवढेच दिवस राहू शकतं सिल्क. पण जो काही रियॉन आहे तो 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष राहू शकतो. नेक्स्ट आहे याला आपण ब्लेंड करता येईल, मिक्स करता येईल. कशासोबत मिक्स करता येईल, इट कॅन बी ब्लेंडेड ऑर मिक्स्ड विथ कॉटन. कॉटन म्हणजे काय, कापूस, आणि वूल म्हणजे काय, लोकर. तर 2च गुणधर्म आहेत. जसं त्यांचे जास्त होते, आपले 5 होते आणि 4 युजेस होते नायलॉनचे, तसं याचे 2च युजेस आहेत. पण युजेस 4 आहेत, प्रॉपर्टीज 2 आहेत. तसंच युजेस बघूया. पहिला यूज आहे नायलॉन यूज्ड फॉर मेकिंग गॉज. गॉज म्हणजे पारदर्शक कपडा, आतमधलं बाहेरचं दिसावं, बाहेरचं आतमधलं दिसावं, असे कपडे असतात. काय बँडेजेस, आता तुम्हाला खेळता खेळता जखम लागली किंवा काही कापलेलं आहे तर आपण काय करतो, बँडेज लावतो. तर त्या बँडेज मधली जी पट्टी असते ती बँडेजची पट्टी असते रियॉनची. सेकंड यूज आहे फॉर मेकिंग टायर कॉर्ड्स. टायर मध्ये दोरे पण असतात बघा तुम्ही. मी मोठे टायर जर बघितले त्याला जर मध्ये असतात, वर दिसत नाही आपल्याला. टायरच्या दुकानामध्ये पहा किंवा खूप जुना टायर जर असेल तर त्या जुन्या टायरच्या गॅरेजवरती जर तुम्हाला बघण्यात आलं तर लक्षात घ्या. फॉर मेकिंग टायर कॉर्ड्स म्हणजे टायर मधला दोरा किंवा दोरी असेल त्यासाठी पण बनवला जातो. थर्ड आहे मेकिंग कार्पेट्स. चादर वगैरे असेल, चादरीमध्ये रियॉन वापरतात. पण कशासोबत ब्लेंड केलं जाईल त्या रियॉनला, वूल. वूल म्हणजे काय, लोकर सोबत. ओके. आणि लास्ट आहे फॉर मेकिंग ड्रेस मटेरियल्स.
रेयॉनचे आणि नायलॉनचे दोन्हीचे पण काय असतात रे ड्रेस मटेरियल असतात. ओके.